सुत्त घेणार आहोत. तर रतन सुत्त घेण्या अगोदर कोणी सांगेल की रतन सुत्ताविषयी तुम्हाला जे काय माहिती आहे, की रतन सुत्त का बोललं जातं, कुठे बोललं गेलंय, याच्याविषयी थोडक्यात काय माहिती असेल तर सांगा. ज्यावेळेस सांगू सर. हो बोला ना. हॅलो. हा बोला सर. ज्यावेळेस तथागतांच्या काळामध्ये वैशाली नगरीमध्ये फार मोठी आपत्ती आली होती. दुष्काळ आणि काहीतरी फार मोठी महामारी आली होती. त्या काळात तथागतांना तिथल्या लोकांनी बोलून घेतलं. ओके. वैशाली नगरीमध्ये रतन सुत्त सांगितलेले गौतम बुद्धांनी. आजारांवर उपाय आहे काय कोणत्या परिस्थितीत. ठीक आहे. अजून कोणी काय सांगू शकेल? रतन सुत्तामध्ये काय सांगितलेलं आहे? आपण आतापर्यंत रतन सुत्त अनेक ठिकाणी बोलला गेलाय, अनेक ठिकाणी आपण त्याचं पठण करतो. बुद्ध धम्म आणि संघांचे हे सांगितलेले आहेत सर, की हे कसे रतन आहेत आणि त्याच्या सच्चक्रियाने ती आपत्ती दूर हो, ती त्याच्यामध्ये हे आहे, म्हणजे भावना आहे. दूर हो. ओके. आणि मग याच्यामध्ये बुद्धा धम्म आणि संघाचे त्यांनी वेगवेगळे हे सांगितलेले आहेत. ते धम्माचे 2, बुद्ध रतन 3 आणि 7 संघ रतन असं सांगितलेलं आहे. ओके. तुम्ही त्याला थोडक्यात काय, बुद्ध धम्म आणि संघ हे महान रत्न आहे, त्याच्याविषयी त्याचे गुण वगैरे सांगितलंय. ओके. आता आपण मागच्या 2 वेळेस आपण जे सुत्त घेतलंय त्यावेळेस प्रत्येक जण एक एक गाथा वाचत होते आणि त्या पद्धतीनेच आपण यावेळेस पण करणार आहोत. तर पहिल्या गोष्ट की रतन सुत्त जे आहे ते कुठे बोलले गेले, तर वैशाली नगर येथे. तर वैशाली नगरी येथे एकदा महान असा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामुळे जी महामारी पसरली होती, त्या महामारीमुळे अनेक ठिकाणी अनेक प्रेत सडत पडलेली होती, अनेक गोष्टी घडत होत्या. तर त्यावेळेस तथागतांना तेथील नगरवासियांनी विनंती केली होती की त्या ठिकाणी येऊन तुम्ही की तिथल्या परिस्थितीविषयी तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं, यासाठी त्यांना विनंती केलेली. आणि त्या समयी त्या भयभीत झालेली जी तथागत नगरी, जी वैशाली नगरी आहे, त्या ठिकाणी तथागतांनी येऊन रतन सुत्ताचे पठण केले होते. आणि या रतन सुत्ताच्या पठणानंतर त्या ठिकाणी जो काही पाऊस पडला, त्या पावसामुळे काय झालं की तिथील वातावरण जे काय ते शुद्ध झालं आणि तिथे सडत असलेली जी प्रेत आहे, जे काही रोगराई होती ती वाहून गेली, त्या पाण्याने ती वाहून गेली. आणि त्या ठिकाणी जे तेथील जे नगरवासी होते ते त्यातील महामारीतून ते बाहेर आले. त्या संबंधीचा उपदेश जो आहे तो या रतन सुत्तामध्ये केलेला आहे. तर आपण रतन सुत्ताचं पठण करायला सुरुवात करूया, शिकण्यास सुरुवात करूया. आपण जे शिकणार आहोत ते आपण ग्रॅमॅटिकली शिकणार आहोत. तर प्रत्येकाने एक एक गाथा बोलायची, त्यानंतर आपण त्याचं विश्लेषण बघूया. कोणी एकाने सुरुवात करायची? बोलू सर मी? हो. यानिध भूतानी समागतानी भूमानी वा यानी ते तथागतं देव मनुष्य पूजितं बुद्धं नमस्साम सुवस्ति होतु. ओके. आणखीन कोणी वाचू शकतो? मी वाचतो सर. इथे एक थोडा अर्लियर पॅराग्राफ दिलेला आहे. मला आता त्याच्यात थोडी माहिती आहे की नक्की कुठे म्हणतात तर, कोटी शत सहस्रेषु चक्रवालेषु देवता यस्तानं पटी गह्नान्ति यञ्च वेसालिय पुरे रोगा मनुष्य दुर्भिक्षं संभुतं त्रिविध भय क्षिपमंतर धापेसी परितंक बनामहे. ओके. काय दिलंय? कोटी शत सहस्रेषु.
काय अर्थ होतो कोटी? कोटी शतसहस्रेषु म्हणजे काय? कोटी, कोटी म्हणजे काय? 1 कोटी एकावर 7 शून्य 8 शून्य. बरोबर. कोटी, कोटी शतसहस्रेषु. सहस्रेषु, सहस्रेषु ला कोणती विभक्ती लागली आहे? सहस्रेषु कुठली विभक्ती वाटते? सप्तमी. सप्तमी. सप्तमी काय आहे? एकवचन आहे की बहुवचन आहे? बहुवचन आहे. बहुवचन. सप्तमी बहुवचन. 1 लाख करोड. कोटी म्हणजे 1 शतसहस्र कोटी. किती दिलंय? कोटी शतसहस्र. कोटी शतसहस्र म्हणजे 1 लाख करोड. 1 लाख करोड. ज्याच्या अज्ञानाचे पालन 1 लाख करोड देवता करीत असून चक्कवाळेसु देवता. चक्कवाळेसु देवता देवता करीत असून ज्यांनी वैशाली नगराला काय केलंय? पुढे दिलंय यस्सानम पटी गणिता यच्चन वैशाली पुरे. वैशाली नगराला रोगा मनुष्य दुब्ब रोगा रोग अमनुष्य रोग अमनुष्य भय व दुष्काळ. रोग अमनुष्य भय व दुष्काळ या तिन्ही प्रकारांनी उत्पन्न झालेल्या भयापासून अगदी लवकरच या परित्राणाने मुक्त केले. कोणत्या परित्राणाने? तर रतनसुत्ताने. त्याचा उपदेश आपण या रतनसुत्तामध्ये बघणार आहोत. रोगा मनुष्य दुर्बलखम संभूतम त्रिविधं भयम. त्रिविधं म्हणजे काय? 3. त्रिविधं म्हणजे 3 प्रकारच्या. भयं म्हणजे काय? तर भयापासून. पुरितं भनामहे म्हणजे काय? असे म्हणले. भनामहेचा अर्थ काय होतो? कोण सांगेल? भनामहे म्हणत आहोत. कोण सांगेल? म्हणत आहोत. तर भनामहे. परितं. परितं म्हणजे काय? परितं म्हणजे परित्राण, रक्षण पाठ. परित्राण, रक्षण सुत्त असे आपण त्याला म्हणू शकतो. परितं भनामहे पुढील परित्राण आम्ही म्हणत आहोत. हा उद्देश ह्या गाथेमध्ये सांगितलेला आहे. तर मेन बघितलं गेलं तर कशावरती जोर दिलेला आहे? रोग, अमनुष्य आणि भय. याच्यामुळे जो दुष्काळ निर्माण झाला होता त्या दुष्काळापासून आपल्याला काय केलं की दुष्काळापासून निर्माण झालेल्या उत्पन्न झालेल्या भयापासून आपल्याला ह्या परित्राणाने काय केलंय? मुक्त केलंय. याचा उद्देश कुठे केलेला आहे? तर रतनसुत्तामध्ये केलेला आहे. आता पुढची गाथा वाचा. इथून आपलं रतनसुत्त सुरू होतं. ही जी गाथा आहे ही काही पुस्तकांमध्ये नाहीये. पुढे पुढची गाथा वाचा. सर मी वाच. हो वाचा. यानी भूतानि समागतानि भूमानि वायुषि अंतलिखे तथागतं देव मनुष्य पूजितं धम्मं नमस्साम सुवत्ती होतो. आता अनेक पुस्तकांमध्ये आपल्याला दिसतं की ह्या गाथा आपल्याला शेवटी आहेत. यानी भूतानि समागतानि भूमानि वायानि अव अंतलिखे तथागतं देव मनुष्य पूजितं. ही जी आहे आपण शक्यतो काही पुस्तकांमध्ये आपल्याला शेवटी दिसते ही गाथा. याच्यात जी आपल्याला गाथा आहे कोटी शतसहस्रेषु याच्यानंतर जे येते ती आहे यानी भूतानि समागतानि भूमानि वायानि अंतलिखे सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच्च सुनन्तु भासितं. यानी भूतानी. भूतानीला कोणती विभक्ती लागली? भूतानी. भूतानी. मी हे प्रत्यय कुठे येतं?
नपुसकलिंगी अनेक वचन. नपुसकलिंगी अनेक वचन. भूतानीचा अर्थ काय होतो? भू. भू म्हणजे काय? जमीन. भू म्हणजे जमीन. भू म्हणजे काय आली? जमीन किंवा भूमी या अर्थाने. भू म्हणजे जमीन. यानी च भूतानी समागतानी भूमानी वा यानी अंतलिखे. अंतलिखे म्हणजे अंतलिखे अंतरिक्ष. अंतराळ, आकाशात, अंतरिक्षात. तर या पृथ्वीवर किंवा अंतरिक्षात सब्बेव भूता सुमना भवन्तु. सब्बेव भूता सुमना भवन्तु म्हणजे काय? तर या पृथ्वीवर किंवा अंतरिक्षात जन्म पावलेले जे काही प्राणी आहे, जे काही या ठिकाणी जमलेले किंवा उपस्थित असलेले जे काही प्राणी आहे, त्या सर्वांची मने सब्बेव भूता सुमना भवन्तु. सुमना. सु या शब्दाचाच अर्थ होतो सुंदर. सु म्हणजे सुंदर, त्यानंतर सुयोग्य या अर्थाने सु हा शब्द आपल्याला अनेक ठिकाणी वापरलेला दिसतो. आणि ते प्राणी सुवचने आदरपूर्वक ऐकावेत. म्हणजे जे उपस्थित आहे, कोण? तर या पृथ्वी तलावर या अंतरिक्षात जे उपस्थित जन्मलेले सर्व काही प्राणी मात्र या ठिकाणी उपस्थित आहे, त्या सर्वांची मने आनंदित होत आणि ते प्राणी हे सुवचने. कोणते सुवचने? तर जे आपण रतन सूक्तामध्ये बघतोय. याच्यामध्ये 3 रत्न महत्वाची सांगितले. कोणती रत्न? बुद्ध, धम्म आणि संघ. ही जी 3 रत्न आहे, या 3 रत्नांनी काय हो की सर्वांचं मंगल हो, सर्वांचं रक्षण हो. या 3 रत्नांच्या गुणांनी. हे 3 रत्नांचे गुण आपल्यामध्ये कसे उतरतील हे आपल्यामध्ये उतरवण्याचा जो प्रयत्न करणे, हेच काय रतनसूक्ताचा उद्देश आहे. या 3 रत्नांनी मंगल हो म्हणजे काय? केवळ पठण केल्याने मंगल नाही होणार आहे, तर ते गुण आपल्यामध्ये उतरवायचे आहेत. तर यासाठी प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. आता बुद्धांचे गुण, धम्माचे गुण आणि संघाचे गुण याच्याविषयी आपल्याला कुठे दिसतं? उल्लेख कुठे दिसतो? तर बुद्ध वंदना, धम्मवंदना आणि संघवंदना या तिन्ही गाथांमध्ये आपल्याला बुद्धांचे गुण, धम्माचे गुण आणि संघाच्या गुणांविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तर बुद्धांचे एकूण किती गुण सांगितलेले आहे? कोण सांगेल बुद्ध वंदनेमध्ये? बुद्ध वंदनेमध्ये आपल्याला बुद्धांचे एकूण किती गुण मिळतात? 9 गुण. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवा इति. असे एकूण किती गुण येतात? 9 गुण सांगितलेले आहेत. धम्मवंदनेत एकूण किती गुण सांगितले आहेत? धम्मवंदनेत आपल्याला एकूण 6 गुण मिळतात. कोणते? तर स्वाखातो भगवता, जो विख्यात आहे, जो श्रेष्ठ धम्म आहे, सत्य आहे, तो त्या धम्माचे एकूण आपल्याला किती गुण सांगितले? 6 गुण. त्यासाठी तुम्हाला धम्मवंदनेचा अभ्यास करावा लागेल. आणि संघाचे एकूण किती गुण सांगितले? संघाचे आपल्याला एकूण किती गुण दिसतात संघवंदनेत? आपण केवळ संघवंदना म्हणतो, पण त्यात काय सांगितलेलं आहे एकूण ते पण महत्वाचं आहे. 9 गुण सर. संघाचे एकूण 9 गुण सांगितलेले आहे. तर या सर्व गुणांचा आपण आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करतो, कसं उतरवतो, तर हे 9 गुण आपल्यामध्ये उतरले पाहिजे आणि ह्या 9 गुणांवर चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बुद्धामध्ये असलेले गुण, धम्मामध्ये असलेले गुण, संघामध्ये असलेले गुण हे आत्मसात करणं हेच काय तर उत्तम मंगल आहे. हे याच्याविषयी आपल्याला रतनसूक्तात उपदेश मिळतो. वाचा पुढची गाथा. दुसरी गाथा कोण वाचतं? तस्माहि भूता निसामेत सब्बे मेत्तं करोत मानुषीय पजाय दिवाच रत्तोच हरंती ये बली तस्माहीने रखत अपमत्ता.
तस्माही भूता निसामेच सभ्ये. तस्माही म्हणून सर्व प्राणी मात्रांनो ऐका. तस्माही भूता म्हणजे हा भूतलावरील जेवढे प्राणी मात्र आहे त्या सर्वांनी ऐका. मेत्तम करथ. मेत्तम. मेत्तम म्हणजे काय? मैत्री. मैत्री. इथे कोणती विभक्ती आहे? मेत्तंगला कोणती विभक्ती लागली आहे? द्वितीया एक वचन. द्वितीय विभक्ती एक वचन. कारण द्वितीय विभक्ती एक वचन जे आहे काय असतं, कशासाठी वापर करतो आपण द्वितीय विभक्ती एक वचनाचा? काय म्हणून वाक्यामध्ये वापर होतो? कर्म. कर्म. तर या गाथेमध्ये कर्म काय? तर मेत्ता. मेत्ता महत्वाची. तस्माही भूता निसामेत सभ्ये. म्हणून सर्व प्राणी मात्रांनी ऐका की काय? तर मेत्तम करोथ मानुसिया पजाय. करोथ. करोथ ला कोणता काळ लागलाय? कोणत्या काळातील उदाहरण आहे? मेत्तम करोथ. वर्तमान काळ. वर्तमान काळ कोणता पुरुष? मध्यम पुरुष. मध्यम पुरुष बहुवचन. बरोबर. हा. हा, मध्यम पुरुष बहुवचन म्हणजे काय की जेवढे मानुसिया म्हणजे मनुष्य जातीवर प्रेम करा. तुम्ही मनुष्य जातीवर प्रेम करा, मैत्री करा. हा उद्देश आपल्याला या गाथेमध्ये दिसतो. ही सर्व माणसे कोणते? दिवाच रत्तोच. दिवा म्हणजे दिवस आणि रत्तो म्हणजे रात्र. दिवाच रत्तोच. च हा जो आहे हा वाक्यामध्ये नेहमी काय म्हणून येतो? आणि किंवा व म्हणून वापरला जातो. च जो आहे तो आणि किंवा व म्हणून वापरला जातो. हरंती. हरंती म्हणजे कोणता काळ आहे? कोणता पुरुष आहे? आणि वर्तमान हरंतीचा काळ. अर्थ काय? वर्तमान काळ प्रथम पुरुष बहुवचनी सर. हा, आणि हरंतीचा अर्थ काय होतो? घेऊन जाणे. हरण करणे की घेऊन जाणे? हरण करणे. बरोबर आहे. आपला हा शब्द झालेला आहे. आपण ज्यावेळेस भाषांतर बघत होतो त्यावेळेस हरंती हा शब्द आपण शिकलेला. तर काय की जे मनुष्य आहे ते रात्रंदिवस तुम्हाला बली देवत, नैवेद्य देवत. म्हणजे काय की बली नैवेद्य देतात असा उद्देश. नैवेद्य म्हणजे काय की त्या ठिकाणी मैत्री देवत या अर्थाने आला आहे. आणि त्याचे तुम्ही रक्षण करा. कशाचे रक्षण करा? की जे सर्व प्राणी मात्र आहे त्यांचे रक्षण करा. त्या मनुष्य जातीवर तुम्ही प्रेम करा. तस्माही ने रखत अपमत्ता. हे तुम्ही दक्षतेने काय करायचंय? तर त्याचं रक्षण करायचंय. हा उद्देश आपल्याला या गाथेत दिसतो. तर मैत्री. तर तथागतांनी सांगितलेलं काय? आपण 4 ब्रह्मविहार म्हणतो. कोणते 4 ब्रह्मविहार आहे? ब्रह्मविहार कोणते? 4. मैत्री, करुणा, मुदिता, मुदिता आणि उपेक्षा. तर यातील महत्वाचं काय? आता मैत्री. या मैत्री विषय आपल्याला हा उद्देश आपल्याला 4 ब्रह्मविहारातील या मैत्री विषयीचा उद्देश आपल्याला या ठिकाणी मिळतो. पुढे कारण मैत्री महत्वाची. कारण तुम्ही एखाद्या विषयी मंगल कामना करणं, मैत्री देणं ही पण खूप महत्वाची आहे. की त्यानेच काय होतं की सगळ्यांचं मंगल होत. हा उद्देश आपल्याला ह्या गाथेत दिसतो. कारण की त्यावेळेस जी महामारी पसरली होती त्या महामारीवर मनुष्य जातीवर प्रेम करणं हा उद्देश या गाथेतून दिलेला आहे. पुढे नेक्स्ट वाचू सर. हो बोला. यं किंची वितं इदं वा हुरं वा सो सु वा रत्नं नीतं सगळे सुवा. तुमचा आवाज ब्रेक होतोय. सगळे सुवा का? ओके ओके. इथं गोय म्हणून माझ्या पुस्तकात. ठीक आहे. सगळे सुवा यं रतनं पनीतं ननो
समं अथि तथागतेन इदमपि बुद्धे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवस्थि होतु. ओके. यं किंची वित्तं इदं वा हुरं वा. यं किंची. किंची म्हणजे यं किंची. किंची या शब्दाचा अर्थ काय होतो आपण शिकलोय. जे काही. बरोबर, जे काही. यं किंची जे काही. वित्तं. वित्तं म्हणजे काय तर धनसंपत्ती. वित्तं काय तर धनसंपत्ती. इदं वा हुरं वा म्हणजे या जगात किंवा परलोकात जे काही धन असेल, जे काही धन असेल. सगळेसु म्हणजे काय सगळेसु कोणती विभक्ती आहे सगळेसु. कोणती विभक्ती सप्तमी इथे वापरले सप्तमी सप्तमी विभक्ती बहुवचन. बरोबर. हा आणि सगळ म्हणजे काय तर स्वर्ग. स्वर्गामध्ये सगळेसु या जगात किंवा परलोकात जे काही धन वित्त असेल किंवा स्वर्गामध्ये जे काही उत्तम रत्न असेल. यं रत्नं पनीतं. यं म्हणजे जे काही. जे काही रत्न असेल, जे काही उत्तम रत्न असेल त्या उत्तम रत्नामध्ये जे काही उत्तम रत्न असेल त्या उत्तम रत्नामध्ये काय की ननो सममर्थी तथागतेन. ननो न हा शब्द अनेकदा आपल्याला पालीमध्ये नकारार्थी म्हणजे नाही या अर्थाने वापरला जातो. न हा जो आहे आपल्याला अनेक ठिकाणी नाही या अर्थाने वापरलेला दिसतो. कधी कधी न किंवा मा. न किंवा मा शब्द सुद्धा नाही या अर्थासाठी वापरला जातो. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अनेक ठिकाणी आपल्याला हे दोन शब्द मिळतील. ननो समम अथि. समम. समम द्वितीय विभक्ती एक वचन आहे. सम म्हणजे काय सम म्हणजे सारखा पुढीचा बोला सारखा समान. सारखा समान. सम म्हणजे समान या अर्थाने. तर जे कोणाच्या ननो समम अथि. अथि म्हणजे काय अथि कोणती हे आहे अथि. अथि काय अथि केव्हा वापरतो अथीचा अर्थ काय होतो अथि म्हणजे आहे. जसं की आता मी सांगितलं की मम नाम विकासो अथि. मम नाम विकासो अथि म्हणजे काय झालं याचा अर्थ काय झाला माझे नाव विकास आहे. अथीचा अर्थ काय होतो आहे. आहे या अर्थाने आहे. ननो समम अथि तथागतेन. कोणती विभक्ती तथागतेन. तृतीय विभक्ती तथागतेन. तथागतेन. तृतीया एकवचन. तृतीया एक वचन. तृतीय विभक्तीचा वापर आपण कशासाठी करतो करण. करण. आणखी सोबत. सोबत परंतु. त्यानंतर काय तथागतेन. एन. एन हे प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. बरोबर. आणि हा कोणता शब्द आहे पुल्लिंगी. पुल्लिंगी शब्द आहे. पुल्लिंगी शब्द अकारांचं पुल्लिंगी. कोणता आहे अकारांचं पुल्लिंगी. अकारांचं पुल्लिंगी शब्द आहे. तर तथागतेन तथागतां सम म्हणजे कोणासम की बुद्धांसारखे तथागत बुद्धांच्या समान असे कुठलेही उत्तम रत्न नाहीये. तर या जगात किंवा परलोकात जे काही धन वित्त संपत्ती असेल किंवा स्वर्गामध्ये जे काही उत्तम रत्न असेल त्या सगळ्या रत्नांमध्ये काय तर तथागतांसमान असे उत्तम कुठलेही रत्न नाहीये. आणि जे बुद्धांच्या ठाई असलेले उत्तम रत्न आहे. बुद्धांच्या ठाई असलेले उत्तम रत्न म्हणजे बुद्धांच्या अंगी असलेले जे गुण आहे ते गुण आपण कुठे बघतोय तर आपण
बुद्ध वंदनेमध्ये आपल्याला जे 9 गुण दिसतात, ह्या 9 गुणांनी काय हो की ते आम्ही आत्मसात करू आणि जे सत्य आहे त्या सत्याने काय हो की त्या सर्वांचे मंगल हो. एतेन सच्चेन सुवत्ती होतु. एतेन सच्चेन, सच्चेन म्हणजे सत्य, सच्च, सच्च म्हणजे सच्चेन, सत्याने, त्या सत्याने काय हो की सर्वांचे मंगल हो. सुवत्ती होंतु. सु, सु हा शब्द काय सुंदर, सुमार्ग, चांगला या अर्थाने सु हा शब्द वापरला जातो. आणि होतू म्हणजे काय तर हो. आता होतू, होतू हा कोणता कोणता काळ किंवा हे आहे, कशासाठी वापरतो आपण होतू? तू हे प्रत्यय आपण कुठे वापरतो, कोणत्या याच्यात वापरतो तू? आज्ञार्थी आज्ञा आज्ञार्थी, आज्ञार्थी याच्यामध्ये आज्ञार्थी आपण आज्ञार्थाचा वापर आपण कशासाठी करतो? मध्यम पुरुष. हो ते कळलं. आज्ञार्थाचा वापर आपण आशीर्वाद, आशीर्वाद त्यानंतर एखादा आज्ञा हा बोल आणखीन आशीर्वाद, आज्ञा किंवा एखाद्याला उपदेश देण्यासाठी पण आपण आज्ञार्थाचा वापर करत असतो. तर एतेन सच्चेन सुवत्ती होतु. तर हे उत्तम रत्न आहे. बुद्धाच्या ठाई असलेले हे उत्तम रत्न म्हणजे त्यांच्या ठाई असलेले जे गुण आहे त्या गुणांनी काय हो की त्या सत्याने एतेन सच्चेन सुवत्ती होतु, त्या सत्याने सर्वांचे मंगल हो, कल्याण हो, हा या गाथेमध्ये उद्देश केलेला आहे. पुढची गाथा. सर मी वाचू. हा बोला. खयं विरागं अमतं पणित यदज्जगा सख्य मुनी समाहितो न तेन धम्मेन समर्थि किंचि इदंपि धम्मे रतनं पणित येतेन सच्चेन सुवत्ती होतु. आता खयं विरागं, विरागं, विरागं म्हणजे काय? विरागं रागापासून अलिप्त. कशापासून अलिप्त? राग द्वेष मोह पासून अलिप्त. राग द्वेष आणि मोहापासून अलिप्त म्हणजे विराग, विरागमय. बोला बोला. हॅलो. इच्छा न बाळगणारा. इच्छा न बाळगणारा, बरोबर. विराग इच्छा न बाळगणारा, ठीक आहे. या अर्थाने अमतंग पनितंग, अमतंग, अमतंग म्हणजे काय? अमतंग. अमत म्हणजे अमृत्य. अमृत्य, अमरत्व. हा. आता अमरत्व किंवा अमृत या अर्थाने होतो म्हणजे काय की ज्याने निर्वाण प्राप्तीचा मार्ग अवलंबला. निर्वाण, अमतमचा अर्थ आपण या ठिकाणी काय घ्यायचा आहे तर निर्वाण या अर्थाने घ्यायचा आहे. म्हणजे ज्याने निर्वाण प्राप्त केले असे जे श्रेष्ठ म्हणजे काय निर्वाण प्राप्त. निर्वाणचा अर्थ काय? तो निर्वाण म्हणजे काय? निब्बाण. निब्बाणचा आपण अर्थ बघितला होता मागच्या एका वेळेस पण. काय होता निर्वाणचा अर्थ? काय होतो? कृष्णाविरहित जीवन. तृष्णा विरहित जीवन. वात विझवली. बोला. बाण वात. तर या ठिकाणी जो अर्थ दिलेला आहे खयं विरागं अमतं पनितं यदज्जगा साक्य मुनी समाहितो. तर इथे काय दिलं की ध्यानस्थ शाक्य मुनी, साक्य मुनी यदज्जगा, यदज्जगा साक्य मुनी समाहितो. ते ध्यानस्थ, ध्यानस्थ शाक्य मुनी. शाक्य मुनी म्हणजे काय? शाक्य मुनी म्हणजे काय? शाक्य मुनी कुणाला म्हणलं जातं? बुद्धांना बोललं जातं. बुद्ध म्हणजे शाक्य मुनी, शाक्य मुनी. आणि विराग, विरागाचा अर्थ काय होतो की तृष्णामय. तृष्णा, तृष्णा ना ज्यांनी नष्ट केलाय, तृष्णाशयमय, तृष्णाशयमय. त्यानंतर की त्यांनी वासना विरहित, वासना विरहित, वासना विरहित विरागमय.
असे जे श्रेष्ठ निर्वाणाला प्राप्त झालेले आहे, त्यांनी निर्वाणाला प्राप्त केलं आहे, त्या निर्वाणगामी धम्माचा, धम्म हा काय तर त्याचा दुसरा मार्ग आहे. आपण पहिला बघितलं की बुद्धांविषयी बघितलं, बुद्धांविषयी बघितलं. तर आता या ठिकाणी जे उद्देश दिलेला आहे की ध्यानस्थ शाक्यमुनी म्हणजे कोण तर बुद्ध यांनी तृष्णाशयमय वासना विरहित असे जे श्रेष्ठ निर्वाण प्राप्त केलंय, अमतंग म्हणजे काय तर जे श्रेष्ठमय निर्वाण प्राप्त केले आहे, त्या निर्वाणगामी धम्मासारखा दुसरा मार्ग नाही. न तेन धम्मेन समत्ती किंची, न तेन, आता आपण मगाशीच बघितलं की धम्मासारखा निर्वाण प्राप्त करणारा दुसरा मार्ग नाही. म्हणजे जो निर्वाणापर्यंत प्राप्त करण्यासाठी जो मार्ग आहे तर तो धम्माचा मार्ग आहे, आणि धम्माचा मार्ग अवलंबून आपण निर्वाणाला प्राप्त करू शकतो. आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला धम्मात असलेले गुण, बुद्धात असलेले गुण ते आपल्यामध्ये उतरवले पाहिजे. तर याचा उद्देश आपल्याला या ठिकाणी दिलाय की त्या निर्वाणगामी धम्मासारखा दुसरा इतर कुठलाही मार्ग नाही. व जे धम्माच्या ठायी असणारे जे उत्तम रत्न आहे, येथे इदंपि धम्मे रत्नं पनितं, म्हणजे धम्मामध्ये असलेले जे गुण आहे, जे रत्न आहे, ते रत्न काय करो की त्याने, त्या सत्याने येतेन सच्चेन सुवत्ती होतो, त्या सत्याने आपले आणि सर्वांचे काय हो कल्याण हो, मंगल हो, हा उद्देश आपल्याला या गाथेमध्ये दिसतो. पुढे पुढची गाथा. आवाज येतोय? हो सर. हा, पुढची गाथा समजतंय? हो हो हो, बोलू सर. आणि प्रत्येकाने प्रयत्न करा वाचण्याचा, एकानेच प्रयत्न करू नका, प्रत्येकाने वाचण्याचा प्रयत्न करा. त्यांनी काय होणार आहे की तुमचं उच्चार हे क्लिअर होतील. त्यासाठी प्रत्येकाने वाचायचं, सर्व गाथा एकानेच नाही वाचायची. बोला, पुढचं कोण वाचतं गाथा? यंग बुद्ध सेठो परिवन्नयी शुचि समाधिमानंतरिकन्य माहु समाधीना तेन समो न विज्जति इदंपि धम्मे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. यंग बुद्ध सेठो. बुद्ध सेठो, सेठो म्हणजे काय? सेठो, श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठा. ठीक आहे. तर परिवन्नयी सुचिंग म्हणजे काय? सुचिंग म्हणजे काय? प्रशंसा. यंग बुद्ध सेठो म्हणजे काय? बुद्ध जे श्रेष्ठाने प्रशंसा केली आहे, ज्या शुद्ध समाधीची, परिवन्नयी सूची. यंग बुद्ध सेट्टो परिवन्नयी सूचिं समाधिमानं अंतरिकय्यमाहु. आता या वाक्यामध्ये समाधिमान अंतरिकय्यमाहु. सर तुमचा व्हिडिओ स्टॉप झालाय सर. ओके, एक सेकंड. आलाय सर परत. ओके. समाधिमानं म्हणजे काय तर समाधी सारखे. समाधिमानं म्हणजे समाधी सारखे. समाधिमानं म्हणजे समाधीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. तर समाधीचा अभ्यास आपण कशाने करू शकतो तर ध्यान साधनेने. तर ध्यान साधनेने आपल्याला समाधीचा अभ्यास करता येऊ शकतो, आणि त्याने आपण आपलं काय करू शकतो की आपलं मन जे आहे ते शुद्ध करू शकतो. ज्यावेळेस तुमचं मन शुद्ध असेल त्याच वेळेस तुम्ही इतरांविषयीची मंगल कामना करू शकता, ज्यांच्या कल्याणाविषयीचा विचार करू शकता. त्यासाठी आपल्याला
समाधीचा अभ्यास पण तेवढाच महत्वाचा आहे. म्हणून आपण बघतो की 3 गोष्टी असणं जरुरी आहे. एक शील, समाधी आणि पय्या. हे तिन्ही एकमेकांना कनेक्ट आहे. शील, समाधी, पय्या कसे कनेक्ट आहे? जर व्यक्तीचं शील चांगलं असेल, जो व्यक्ती शीलवान असेल, आपण म्हणतो की एकच शिलाचं पालन करणं चांगली गोष्ट आहे. काही जण म्हणतात की पंचशिलाचं पालन होत नाही, त्यातील आपण एकच शिलाचं पालन करू. पण आपण जर बघितलं तर जे 5ही शील आपल्याला दिले, ते 5ही शील काय एकमेकांशी कनेक्ट आहे. एक शील तुटलं तर त्याच्याबरोबर इतर 4ही शील तुटतात. तर त्यासाठी शीलवान असणं जरुरी आहे. तर सगळ्यात पहिले शील, आणि शील चांगलं असेल तर तुमचा समाधीचा अभ्यास चांगला होईल. जर समाधीचा अभ्यास चांगला असेल तरच तुमची काय होईल, प्रज्ञा जागृत होईल. प्रज्ञा म्हणजे ज्ञान. ज्ञान अनेक अर्थ आहे. तरच तुमची प्रज्ञा जागृत होईल. ती केव्हा जागृत होईल? जर तुमचं शील चांगलं असेल. शील चांगलं असेल तर समाधी चांगली होईल. समाधी चांगली असेल तर प्रज्ञा ही जागृत होईल आणि प्रज्ञा चांगली होईल. जर प्रज्ञा चांगली करायची असेल तर त्यासाठी समाधीचा अभ्यास करणं जरुरी आणि समाधी बरोबर शीलाचा अभ्यास करणं पण जरुरी. केवळ शील चांगलं आहे तर त्यातून प्रज्ञा जागृत होऊ नाही शकत. त्यासाठी तुम्हाला समाधीचा अभ्यास पण तेवढाच महत्वाचा आहे. तिन्ही एकमेकांशी कनेक्ट आहेत. तर या ठिकाणी तेच सांगितलं की ज्या शुद्ध समाधीची बुद्ध श्रेष्ठांनी प्रशंसा केली आहे. प्रशंसा केली आहे म्हणजे काय, की त्याच्याविषयी जे काही सांगितलंय समाधीच्या अभ्यासाविषयी जो काही उपदेश दिलेला आहे तो उपदेश या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि तो काय, समाधिमानं अंतरिकय्यमाहु. समाधिमानं अंतरिकय्यमाहु या वाक्यामध्ये 3 शब्द आहेत. समाधी मान अंतरी अंतरिकय्यमाहु. कय्यमाहु. आता या ठिकाणी आपण उच्चार करताना इथे अचा उच्चार होणं पण तेवढंच महत्वाचं आहे. काय, समाधिमानं ब्रेक करायचा आहे. अंतरी, अचा उच्चार करणं जरूर. अंतरिकय्यमाहु या ठिकाणी संधीचा वापर केलेला. अंतरिकय्यमाने म्हणजे काय, की ज्याने अंतर्मनाने काय, ज्याला ताबडतोब फळ देणाऱ्या जो काय म्हणतो आपण ताबडतोब अंतरिकय्यमाहु म्हणजे ज्या शुद्ध समाधीचे बुद्ध श्रेष्ठांनी प्रशंसा केली आहे, जिला ताबडतोब फळ देणारी म्हणतात, त्या समाधीचे दुसरे काहीही अस्तित्व नाही. समाधीनातेन समोन विज्जती म्हणजे दुसरं असं अस्तित्व नाहीये. समाधीसारखे दुसरं असं अस्तित्व नाही. विज्जती म्हणजे अस्तित्व नाही. त्या धम्माचे इदंपि धम्मे रतनं पणितं, त्या धम्मामध्ये असलेले जे श्रेष्ठ गुण आहे ते उत्तम जे काही रत्न आहे, त्या रत्नाने, त्या सत्याने सर्वांचे काय एतेन सच्चेन सुवत्ती होतु. त्या सत्याने काय हो, सर्वांचे कल्याण हो, मंगल हो. तर या ठिकाणी समाधीचा अभ्यास महत्वाचा आहे. या विषयीची जो उपदेश या गाथेमधून आपल्याला केला आहे. पुढची गाथा वाचा. तुमचा आवाज ब्रेक होतो. हॅलो, हा वाचा. ताई तुमचा आवाज ब्रेक होतोय. तुमचा आवाज ब्रेक होतोय, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं त्यामुळे. बाकी आणखीन कोणी वाचू शकतो? मी वाचू? हा बोला. ये पुग्गला अठ संत पसत्था चतारी युतानी युगानी होंती ते दखी येया सुगतस्स सावका एतसु दिनानी महत् फलानी इदंपि संघे रतनं पनितं एतेन सच्चेन सुवस्थि होतु. ओके. ये पुग्गला अट्ट सत्त पस्सता. सत्तम, सत्तम म्हणजे काय,
सत्संग आताच बघितलं आपण, आधीच्या गाथेतच बघितलं. सत्संग या शब्दाचा आपण सज्जन अर्थ सत्संग पस्सता. अठ्ठ म्हणजे आठ आठ काय? सज्जनांना प्रशंसनीय वाटणारे असे 8 प्रकारचे हॅलो सर. पुगला. हॅलो. हा बोला. हा तू व्हिडिओ गेला तुमचा. ओके. आता दिसतोय? हा दिसतो. सुरू करा. ये पुग्गला अट्ट सत्संग पस्सता. पुग्गला तर पुग्गल पय्यतीमध्ये ज्यास आपण पुगल पय्यतीचा अभ्यास करू. ठीक आहे. पुगल पय्यतीमध्ये आपल्याला अनेक पुरुषांच्या काय दिसणारे वेगवेगळ्या प्रकारचे पुरुषांविषयीचे वर्णन आपल्याला पुगल पय्यतीत दिसेल. तर इथे काय दिलेलं आहे की सज्जनांना प्रशंसनीय वाटणारे असे 8 प्रकारचे पुरुष. अट्ट सत्संग 8 प्रकारच्या पुरुषांचे. 8 प्रकारच्या पुरुषांचे म्हणजे काय की 8 प्रकारच्या व्यक्तीचे. म्हणजे आपल्याला जे व्यक्ती आढळतात, अनेक प्रकारचे जे व्यक्ती आढळतात त्यातील 8 प्रकारच्या व्यक्तींचे ज्यांच्या चत्तारी एतानी युगानी होंतु, ज्यांच्या काय केल्या की 4 जोड्या होतात. अनेक 4 जोड्या की जसं की आपण अनेक प्रकारचे पुरुष दिसतात. तर उदाहरणार्थ जर आपण बघितलं गेलं की काही व्यक्ती आहेत की जे थोडक्यात जर सांगायचं गेलं की अंधारातून प्रकाशाकडे जाणारे, प्रकाशाकडून अंधाराकडे येणारे, असे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे. तर त्यातील सज्जनांना प्रशंसनीय वाटणारे असे 8 प्रकारचे पुरुष, त्यांचा ते दक्षिणीया 8 प्रकारचे पुरुष जे आहे म्हणजे पुरुष किंवा व्यक्ती. चत्तारी एतानी युगानी होती. युगानी म्हणजे की ज्यांच्या 4 जोड्या होतात ते सुगत बुद्धांचे शिष्य. एतानी युगानी होती जे कोण म्हणजे इथे भिक्षू बोलला गेले की जे तथागतांचे शिष्य आहेत, जे सुगताचे शिष्य आहेत ते दक्षिणीया सुगतस्य सावका. दक्षिणीया म्हणजे काय? दक्षिणीया दक्षिणा देण्यायोग्य. दक्षिणा पात्र, दक्षिणा देण्यायोग्य. म्हणजे आपण दान कोणाला द्यायचं, दक्षिणा कोणाला द्यायची हे पण महत्वाचं आहे. तर दानाविषयी दिन्नानी म्हणजे दान. दिन्नानी म्हणजे काय? तर दान. दिन्नानीचा अर्थ पण काय होतो? दानच होतो. दिन्नानी म्हणजे दान. दक्षिणीया म्हणजे सुगताचे जे सावक आहे. सावक म्हणजे कोण? सावका. सावक म्हणजे श्रावक, जे तथागताच्या धम्माचे आचरण करतात असे जे श्रावक आहे, जो संघ आहे, जो उपासक किंवा भिक्षू संघ, जे दक्षिणा देण्यायोग्य सुगतस्य सावका एतेसु दिन्नानी महाफलानी. त्यांना दिलेल्या दानातून काय मिळतं आपल्याला? ते दान काय आहे? ते महाफलदायी होतं. म्हणजे आपले जे कर्म आहे, दिलेले जे दान आहे ते काय आहे? महाफलदायी आहे. महफलानी. या महफलानीला कोणती विभक्ती लागली आहे? महफलानी आणि दिन्नानी कोणती विभक्ती आहे? बहुवचन नपुंसकलिंग. द्वितीय विभक्ती बहुवचन नपुंसकलिंग. नपुंसक. आणि एतेसु लिंग. सप्तमी बहुवचन. सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीचा वापर आपण केव्हा करतो? ठिकाण आणि काळ, जागा. स्थान, काळ, वेळ दर्शवण्यासाठी आपण काय करतो? सप्तमी विभक्तीचा वापर करतो. तर या ठिकाणी एक स्थान, काळ, वेळ म्हणजे काय की ज्या व्यक्तीला जे दान दिलं जातं त्या दानापासून मिळणारं जे फळ आहे ते काय की ते आपल्याला महाफलदायी आहे. तर कोणाला दिलेलं दान? तर जे सज्जनांची प्रशंसा वाटणारे असे 8 प्रकारचे पुरुष आहे. त्या 8 प्रकारच्या पुरुषांमध्ये जे सुगताचे श्रावक आहे, म्हणजे त्याप्रमाणे जे आचरण करणारे आहे ते दक्षिणा पात्र आहे. म्हणजे ज्यांना दान देण्यायोग्य जे पात्र आहेत
दक्षिणीया अशा पात्र व्यक्तींना दिलेले दान हे काय असतं की मा फलदायी असतं. आणि इदंपि संगे रतनम पणितम असे संघाचे गुण असलेले, संघाच्या ठायी असलेले जे रचना आहे, जे गुण आहे, मग ते कोणते गुण, तर जे आपल्याला संघवंदनेमध्ये पण आपण वाचू शकतो. तर आपल्याला त्याच्याविषयी अनेक गाथांमध्ये अनेक वेगवेगळे गुण मिळतील. पण आता सध्या आपण फक्त बुद्ध धम्म आणि संघ वंदनेविषयी बोलतो. तर ह्या असलेल्या गुणांविषयी, हे गुण ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तींना दिलेले दक्षिणा योग्य, ज्या व्यक्तींना दिले दक्षिणा योग्य अशा व्यक्तींना दिलेलं दान हे महाफलदायी आहे. आणि या संघामध्ये असलेल्या रचनांनी त्याच्या असलेले सत्य जे एतेन सच्चेन सुवत्त होतो, म्हणजे या सत्य वचनामुळे सर्वांचे काय हो मंगल हो, याविषयी या गाथेमध्ये सांगितलं आहे. आता आपण पर्यंत बघितलं की आपण गाथेमध्ये बघितलं की ज्या पहिल्या तिसऱ्या गाथेपासून जर आपण विचार केला तर काय की बुद्धांच्या योग्य असे कुठलेही रत्न आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. दुसऱ्या चौथ्या गाथेत आपण बघितलं की त्यासाठी आपल्याला ध्यानाचा अभ्यास करणंही तितकं महत्वाचं आहे. चौथ्या गाथेत आपण बघितलं. आणि त्यासाठी आपण ध्यानाचा अभ्यास जर केला तर ध्यानाच्या अभ्यासाने आपल्याला निर्वाणाच्या प्राप्तीकडे, चौथ्या गाथेत काय सांगितलंय, निर्वाणाच्या प्राप्तीकडे नेणारा जो कोणता मार्ग आहे तर तो धम्माचा मार्ग आहे. हे धम्माचं रत्न उत्तम श्रेष्ठ आहे. त्यानंतर आपल्याला पाचव्या गाथेत दिसतं की हे जे आपण निर्वाण प्राप्ती आहे, ही निर्वाण प्राप्ती मिळवण्यासाठी, निर्वाणाच्यासाठी आपल्याला समाधीचा अभ्यास करणं जरूर. निर्वाण शब्द बघा सर. हा, निर्वाण ध्यानाचा अभ्यास केल्याने आपण ध्यानाच्या अभ्यासातून आपण काय करू शकतो, निर्वाण प्राप्ती करण्यासाठी आपल्याला धम्माचा मार्ग अवलंबणं जरुरी. तर धम्माचं रत्न हे श्रेष्ठ आहे. आणि हे धम्माचं रत्न जे श्रेष्ठ आहे त्यासाठी आपल्याला समाधीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, आपल्याला पाचव्या गाथेत सांगितलेलं आहे. आणि या समाधीचा अभ्यास केल्याने आपण काय करतोय की समाधीच्या अभ्यासाने काय होते की प्रज्ञा जागृत होते. आणि ही प्रज्ञा जागृत झाल्यानंतर जे पुगल पय्यती विषयी सांगितलं की जे 8 प्रकारचे पुरुष आहेत, सज्जनांना प्रशंसनीय वाटणारे जे 8 प्रकारचे पुरुष आहेत, त्या 8 प्रकारच्या पुरुषांमध्ये जे सुगतांचे श्रेष्ठ असे शिष्य आहे, जे दक्षिणा पात्र आहे, त्यांना दिलेले दान, इथे दानाचं महत्व सांगितलेलं आहे. तर दानाच्या महत्वाविषयी आपल्याला 6व्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. तर प्रत्येक गाथेत एक एक महत्व सांगितलं आहे. ध्यान आणि निर्वाण, धम्माचा, समाधी, त्यानंतर दान, या विषयीचे उल्लेख आपल्याला या गाथ्यांमध्ये मिळतो. पुढची गाथा बोला सर. मी या बोलू सर? गाथेमध्ये 8 प्रकारचे व्यक्ती आणि त्यांच्या 4 जोड्या जे सांगितलेले आहेत ते म्हणजे स्वतः पण मग्ग फल असं आहे का सर ते, की त्याची मग्ग फलाची एक जोडी, अनागामी मग्ग फलाची एक जोडी 2, अनागामी मग्ग फलाची एक जोडी 3. हो, सज्जनांना प्रशंसनीय वाटणारे ते 8 प्रकारात सांगितलंय. अच्छा, बरोबर आहे. पुढे वाचू? हो बोला. ये सुप्पयुक्ता मनसा दळहेन निक्कामिनो गोतम शासनमहि ते पत्तिपत्ता अमत्तं विगय लद्धा मुधा निभुत्ती भुज्यमान. पुन्हा वाचा. पुन्हा वाचाल. पुन्हा एकदा वाचा. ये सुप्पयुक्ता मनसा दळेन निक्कामिनो गौतम शासनम्मी हे पतिपत्ता अमतं विगय्य लुब्धा मुधा निवृत्ती भुंजमाना इदंपि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. मनसा दळेन, दृढ मनाने, मनसा दळेन दृढ मनाने, निष्काम चित्ताने, सुप्पयुक्ता, निक्कामिनो, निक्कामिनो म्हणजे काय,
तर निष्काम मनाने, चित्ताने किंवा मनाने, निक्कामिनो, म्हणजे निष्काम चित्ताने. गौतमम शासनम्मी, शासनम्मी म्हणजे काय? गौतमाच्या धर्माप्रमाणे, गौतमाच्या धम्माप्रमाणे. कोणता धम्म? गौतम म्हणजे बुद्ध. धम्माप्रमाणे आचरण करण्याच्या योग्य रीतीने प्रयत्न करतात. ते पतिपत्ता अमतं विगह्य, ते पतिपत्ता अमतं विगह्य. या ठिकाणी पण अमतं या शब्दाचा अर्थ काय होतो? निर्वाण प्राप्ती. अमतं म्हणजे काय? निर्वाण प्राप्ती, निर्वाण प्राप्ती. लुब्धा मुधा निभुत्ती भुंजमाना. भुंजमाना म्हणजे काय? भुंजमाना आपण अंत आणि मान शब्द केव्हा वापरतो? बोला. भुंजमाना, कृदंत, वर्तमानकाली कृदंत. वर्तमानकाली कृदंत. आणि भुंजमानाचा अर्थ काय होतो? पाणी. खात असलेले, जेवण करत असलेले. भुंजामी म्हणजे की खात असलेले, जेवण करत असलेले. ठीक आहे, पण या ठिकाणी कुठल्या अर्थाने आलाय? एन्जॉय करणे. प्राप्त करत असलेले. प्राप्त करत असलेले, बरोबर. अवलोकन करत असलेले, अवगहन करत असलेले, मिळवलेले. भुंजमाना या अर्थाने या ठिकाणी अर्थ आलेला आहे. तर या ठिकाणी काय सांगितलंय की जे पुरुष किंवा जी व्यक्ती दृढ मनाने व निष्काम चित्ताने, निक्कमानो काय करते की गौतमाच्या धर्माप्रमाणे आचरण करते. धम्माप्रमाणे काय करते? आचरण करते. पण कसं आचरण करते? की दृढ मनाने, दृढ निश्चय. त्याचा जो संकल्प आहे, सम्मा संकल्प. इथे काय? सम्मा संकल्प. त्याचा संकल्प जो आहे तो काय? सम्यक आहे. तर सम्मा संकल्प या अर्थाने या ठिकाणी आपल्याला दिसतो की गौतमाच्या धम्माचे जे आचरण आहे ते दृढ मनाने. दृढ मनाने म्हणजे काय? की सम्यक संकल्पनाने तो आचरण करतो. व निष्काम चित्ताने, निष्काम चित्ताने म्हणजे काय? तर निर्मळ मनाने, निर्मळ मनाने. निर्मळ मन किंवा शुद्ध मनाने जे आचरण करत असेल ते शुद्ध मनाने आचरण केव्हा होईल? तर त्यासाठी त्याला शीलाचा अभ्यास करावा लागेल. शीलाचं पालन करूनच तो त्याच्या मनाला शुद्ध करू शकतो. तर या शुद्ध मनाने शीलाचा अभ्यास करून, समाधीचा अभ्यास करूनच तो त्याचं मन शुद्ध करू शकतो आणि त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष, मोहाच्या भावना नाहीये. त्यावेळेस ते निष्काम मन होईल, निष्काम चित्त होईल. तर या चित्ताने जो त्याचे आचरण करतो व योग्य रीतीने प्रयत्न करतो. आचरण करण्याचा काय करतोय? तर योग्य रीतीने, म्हणजे त्याचा जो मार्ग आहे तो काय? सुमार्गाने, सुमार्गाने योग्य रीतीने प्रयत्न करतात व प्राप्तव्य निर्वाणाची प्राप्ती करून अमृतामध्ये अवगाहन करतात. म्हणजे काय? की अमतं पनितं. अमतं म्हणजे काय? की निर्वाणाच्या प्राप्तीच्या मार्गाने ते काय करतायत? की त्याची वाटचाल जी आहे ती निर्वाणाच्या मार्गाने आहे. तर अशा प्रकारचे ते अमृत ग्रहण करतात. ग्रहण करणे, भुंजमाना, अमृताला प्राप्त करतात. इथे ग्रहण करतात. इथे भुंजमाना जो आहे तो खाण्यासाठी नाही, तर त्याने निर्वाणाची प्राप्ती मिळवली आहे, अमृत ग्रहण केले आहे, अशा व्यक्तीचा
काय करतो, मिळालेला शांतीचा तो काय करतो, उपभोग घेतो. यातून मिळालेली जी शांती आहे त्या शांतीचा तो उपभोग घेतो. भुंजमाना म्हणजे काय, तर शांतीचा उपभोग घेणे. उपभोग घेणे या अर्थाने या ठिकाणी अर्थ आले आहे. आणि संघाच्या ठायी असणारे किंवा बसणारे जे उत्तम रत्न आहे, इदंपि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होती. तर संघामध्ये असलेले जे उत्तम रत्न आहे, सत्यवचन आहे, या सत्यवचनाने सर्वांचे मंगल हो आणि कल्याण हो, याचा विषय या ठिकाणी सांगितला आहे. तर या ठिकाणी जर बघितलं, या गाथेमध्ये आपल्याला जो उल्लेख दिसतो, मनसा दळेन सुपयुक्ता मनसा दळेन निक्कमानो गौतमम शासनम, म्हणजे धम्माचा, तथागतांनी दिलेल्या धम्माचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपलं जे दृढ निश्चय आहे तो दृढ मनाने आणि निष्काम चित्ताने आपल्याला त्याचं आचरण केलं पाहिजे. ते आचरण जर आपण केलं तर त्या आचरणाने आपल्याला काय होणार आहे, की आपलं कल्याण होणार आहे आणि मंगल होणार आहे. केव्हा होईल, तर त्याचं आचरण आपण दृढ मनाने आणि निष्काम चित्ताने केलं तर याच्याविषयीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो. पुढची गाथा. सर मी हॅलो सर हा बोला. हो बोला. येथिंद किलो पठमिं स्थितो या सिंधुभि वातेहि असंकप्पियो ततुपसं सप्पुवरिसं वदामि यो अरिय सच्चानि अवेच्य पस्तति इदं संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होती. ओके, पुन्हा वाचाल एकदा. हो सर. हो. यथिंद खिलो पठंवी चितो सिया चितुभि वातेहि असंकप्पियो ततुपं सप्पुरिसं वदामि यो अरिय सच्चानि अवेच्य पस्तति इदं हि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. ओके. यथींद्र खिलो पटवी स्थितो यथींद्र खिलो पटवी स्थितो सिया चतुब्बवातेहि असंपकंपियो तथ उपमं सपुरिसं वदामि यो अर्य सच्चानि अवेच्य पश्यति इदंपि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. म्हणजे काय, की नगरद्वारासमोर, इथे उल्लेख जो आहे पटवी स्थितो, नगरद्वारासमोर जमिनीत उभारलेला इंद्रस्तंभ. नगरद्वारासमोर जो चौकामध्ये आपण चारही दिशांच्या मध्ये आपण जो नगरस्तंभ उभारतो, तो जो इंद्रस्तंभ उभारतो, जो जसा चारही दिशांनी उभारलेला हा जो नगरस्तंभ आहे, हा कुठल्याही वाऱ्याने, येणारा जो वारा आहे त्या वाऱ्याने हलत नाही. वाऱ्याने हलत नाही याचा अर्थ काय होतो, की त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या इतर गोष्टींचा, येणाऱ्या संकटांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. अशा त्याप्रमाणे जो मनुष्य काय करतो, की चार आर्य सत्यांचे ततुपम सपुरिसम वदामि, म्हणजे जो सपुरुष आहे, जो श्रेष्ठ सम्यक पुरुष आहे, तो काय करतो, की चार आर्य सत्यांचे अवलोकन करतो. या ठिकाणी चार आर्य सत्यांचा उल्लेख आपल्याला या गाथेमध्ये दिसतो. तर चार आर्य सत्य जे आहे त्या आर्य सत्यांचा काय करतो, की तो आचरण करतो, ज्ञान प्राप्त करतो, ती सत्ये विचारपूर्वक जाणतो, की जो सत्पुरुष आहे, सत्पुरुषो, सपुरुष म्हणजे सत्पुरुष, सपुरुषं म्हणजे सत्पुरुष, जो जाणतो. आणि त्या जाणणाऱ्या पुरुषाला, चार आर्य सत्याचे ज्ञान जाणणाऱ्या पुरुषाला या ठिकाणी काय केली, जी उपमा दिली आहे, ती उपमा कशाची दिली आहे, तर नगर द्वारासमोर जमिनीत उभारलेला इंद्रस्तंभ जो आहे, जो चारही बाजूच्या दिशांना वाऱ्यामुळे हलत नाही, त्याप्रमाणे, म्हणजे त्याप्रमाणे ह्या चार आर्य सत्यांचे आचरण करणारा जो पुरुष आहे. चार आर्य सत्यांचे आचरण म्हणजे नक्की कशाचे आचरण करतो, की चार आर्य सत्य. पहिलं
आर्य सत्य काय आहे की जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे. कारण आहे. तिसरं दुःख दुःख निर्वाणाचा निरोध होऊ निरोधाचा निरोध होऊ शकतो, निरोध. आणि त्याचा जो मार्ग आहे तो कोणता आहे? आर्य अष्टांगिक. आर्य अष्टांगिक मार्ग. तर आर्य अष्टांगिक मार्गाचं काय करतो, जो योग्य प्रकारे आचरण करतोय, म्हणजे जो त्याच्यामध्ये आत्मसात करण्याचा जो प्रयत्न करतोय, याच्याविषयीचा उल्लेख काय केलाय आपल्याला ह्या गाथेमध्ये दिसतो. तो या गाथेमध्ये आपल्याला महत्व कशाचं दिले तर 4 आर्य सत्याच्या महत्वाविषयीचा उल्लेख आपल्याला या गाथेमध्ये सांगितलेला आहे. तथ उपमम सपुरुषं वदामि, म्हणजे असा जो सत्पुरुष आहे, सपुरुष कधी बनेल तो की जो आर्य सत्याचे अवलोकन करेल. अवेच्य पश्यति, आर्य सत्याला पाहतो म्हणजे काय, पश्यति म्हणजे पाहणे म्हणजे काय की तो त्याचं आचरण करतो. पश्यति म्हणजे केवळ पाहणे होत नाही. पश्यति या शब्दाचा जर शब्दशः अर्थ बघितलेला, पश्यति म्हणजे पाहणे, बघणे या अर्थाने होतो. पण या ठिकाणी जो आपण अर्थ घेतो की तो ह्या 4 आर्य सत्यांचे स्वतःच्या जीवनामध्ये काय करतो की उतरवतोय, 4 आर्य सत्याने स्वतःचे जीवन चालवतोय. अशा सत्पुरुषाला काय आहे की त्या सत्पुरुषाचे काय होते की मंगल कशाने होणार आहे की जे संघाच्या स्थायी असणारे गुण आहे, तर याच्यामध्ये पण संघाचे गुण सांगितलेले आहे. तर संघाच्या स्थायी असणारे जे उत्तम रत्न आहे, त्या उत्तम रत्नाने त्याचे काय हो, कल्याण हो, मंगल हो, याच्याविषयीचा उल्लेख आपल्याला या गाथेमध्ये दिसतो. म्हणजे या गाथेमध्ये आपल्याला 4 आर्य सत्याचे महत्व सांगितलेले आहे. 4 आर्य सत्याचे महत्व काय आहे हे सांगितलं की तो 4 आर्य सत्यानी जो आचरण करतो त्याच्यावर येणाऱ्या कुठल्याही संकटाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. जर त्यांनी 4 आर्य सत्याप्रमाणे आपले जीवन चालवले तर कुठलीही संकट जरी आली, तर त्यांनी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. यासाठी त्यांनी जे उपमा दिली ती कसली दिली की नगरद्वारासमोर जो उभारलेला इंद्रस्तंभ असतो त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा आघात झाला तरी त्याला तो वाऱ्याने एक कणही हलत नाही. त्याच पद्धतीने जो सत्पुरुष 4 आर्य सत्याचे आचरण करतो त्या सत्पुरुषावर येणाऱ्या कुठल्याही राग, द्वेष, मोह इतर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. असा व्यक्ती तर काय हो की संघाच्या मध्ये असलेल्या रत्नाने या सत्याने त्याचे मंगल हो, हा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो. पुढची गाथा. सर मी बोलू? हो. ये अर्य सच्चानि विभावयन्ति गंभीरपय्येन सुदेशितानि किंचापि ते होन्ति भूसम्पमत्ता न ते भवम् अट्ठममादयन्ति इदम्पि संघे रत्नं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. ओके. 6 वत्स दस्सन संपदाय, बरोबर. नववी गाथा चालू आहे ना. ये अर्य सच्चानी विभावयन्ति गंभीरपय्येन सुभासितानि सुदेशितानि किंचापि ते होन्ति भूसमत्ता न ते भवम् अट्ठम आदयन्ति इदम्पि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. ये अर्य सच्चानी. अर्य सच्चानी म्हणजे काय? अर्य सच्चानी सत्य कोणती? आर्य सत्य, पण कोणती विभक्ती लागली आहे? अर्य सच्चानी. द्वितीय विभक्ती नपुंसकलिंग. द्वितीय विभक्ती नपुंसकलिंगी, पण द्वितीय विभक्ती काय आहे तर बहुवचन आहे. तर या ठिकाणी गंभीर पय्येन सुदेशितानि, गंभीर प्रज्ञेच्या, गंभीर प्रज्ञेच्या, गंभीर पय्येन सुदेशितानि, गंभीर प्रज्ञेच्या
बुद्धांचे उपदेशिलेले 4 आर्य सत्य ये आर्य सत्यानी विभावयंती गंभीरपयेन सुदेशितानी. तर गंभीर प्रज्ञेच्या बुद्धांचे उपदेशिले 4 आर्य सत्य जे पुरुष पूर्णपणे आकलन करून घेतात, जे कोणी पुरुष असतील सुदेशितानी म्हणजे काय की जे पूर्णपणे त्याचं आकलन करून घेतात, आत्मसात करून घेतात. किंचापी ते होंती भूसमत्ता जे काही किती बेसावतपणे वागले तरी त्यांना यापुढे 8वा जन्म प्राप्त होत नाही. अठ्ठम आदियंती म्हणजे काय की या ठिकाणी दिले की 8वा जन्म प्राप्त होत नाही. म्हणजे काय की तो या भवचक्रातून म्हणजे जन्म मृत्यूच्या या भवचक्राला तो तोडतो. तर जो कशाने होणार प्राप्त, तर निर्वाणाच्या प्राप्तीमुळे. निर्वाण अरहंत पद प्राप्त केल्यानंतरच तो या भवचक्राला तोडू शकतो, त्याचा पुन्हा जन्म नाही. तर तो बेसावधपणे जर वागले तरी त्यांना ह्यापुढे त्याचा पुन्हा जन्म होत नाही. असे संघाच्या ठायी असलेल्या गुणांनी काय हो, या सत्य वचनाने त्यांचे मंगल हो. पण या ठिकाणी पण काय सांगितलंय की गंभीर प्रज्ञेच्या बुद्धाने सांगितलेल्या 4 आर्य सत्याचे, या ठिकाणी पण आपल्याला 4 आर्य सत्याचेच महत्व काय केले की सांगितलेले आहे. 4 आर्य सत्य. तर हे 4 आर्य सत्याचे आचरण करणारा, आकलन करणारा जो पुरुष आहे, पण तो कसा की गंभीर पयेने म्हणजे त्याची जी प्रज्ञेची जी हे आहे, प्रज्ञा मिळवण्याची जी हे आहे, प्रज्ञा मिळवण्यासाठी तो गंभीर अभ्यास करतोय. म्हणजे अगदी काय मनाने, दृढ मनाने, निष्काम चित्ताने जो अभ्यास करतो, असा जो पुरुष आहे तो काय करतोय की त्याचा निर्वाणाला तो प्राप्त करतो. केव्हा प्राप्त करेल की या 4 आर्य सत्याची तो गंभीरपणे अभ्यास करेल, गंभीरपणे आचरण करेल. असाच पुरुष काय करणार आहे की जन्म मृत्यूच्या भोवऱ्यातून त्या कडीला, जन्म मृत्यूची जी कडी त्याला तो तोडेल आणि त्यातून तो काय निर्वाणाला प्राप्त करेल. असा संघाचे असलेले गुणांविषयीचे उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो. पुढे पुढची गाथा. बोलू सर. हा बोला. तहावस्य दसन संपदाय तयस्सु धम्मा जहिता भवन्ति सक्काय दिट्ठी विचिकिच्छितञ्च शीलबद्धं वापि यदत्ति किंचि. पुढे दुसरं पण घेऊ का? चतुहि पायैहि च. हो हो 10 आणि 11 दोन्ही घ्या. चतुः पायैहि च विप्पमुत्तो छच्छाभिठानानि अपभोगातुम् इदम्पि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. ठीक आहे. तर या ठिकाणी या गाथेमध्ये काय सांगितलंय, सक्काय दिट्ठी. सक्काय दिट्ठी म्हणजे काय? सक्काय दिट्ठी, दिट्ठी म्हणजे काय? दृष्टी. आणि सक्काय दिट्ठी म्हणजे सक्काय दिट्ठी दिट्ठी म्हणजे काय? दृष्टी. देहाची कशी पण कशी दृष्टी ते? सम्यक दृष्टी नाही, दृष्टी सम्यकला आपण सम्यक साठी आपण सम्मा शब्द वापरतो. ठीक आहे. विचिकिच्छा, विचिकिच्छा म्हणजे काय? विचिकिच्छा. ऑडिओ कोणाचा ऑन आहे? विचिकिच्छा म्हणजे अंधश्रद्धा. थोडक्यात सांगायचं झालं तर अंधश्रद्धा, विचिकिच्छा. विचिकित्सा म्हणजे किंवा अश्रद्धा, अंधश्रद्धा नाही, अश्रद्धा म्हणजे जिथे अश्रद्धा आहे. सक्काय दिसते ती दृष्टी जी आहे ती काय? ही चांगली दृष्टी नाही, अदृष्टी. अदृष्टी, अश्रद्धा
व वत वैकल्प म्हणजे अंधविश्वास. शीलबत्तं वापी यदंपि किंची, शीलबत्तं वापी यदंपि किंची, सक्काय दिट्ठी, विचिकिच्छि आणि शीलबत्तम. शीलबत्तम शीलबत्तम म्हणजे अंधविश्वास. या 3 वतवैकल्प्यावरील अंधविश्वास. शीलबत्तम म्हणजे वतवैकल्प्यावरील अंधविश्वास. या 3 ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, सक्काय दिट्ठी, विचिकिच्छा आणि शीलबत्तम, या 3 गोष्टी ज्या आहेत, या 3 गोष्टींचा जो त्याग करतो, कोण त्याग करतो? तर ज्या माणसाला सम्यक दृष्टी प्राप्त झाली आहे, ज्या व्यक्तीला सम्यक दृष्टी प्राप्त आहे, सम्मा दिट्ठी, सम्यक दृष्टी प्राप्त आहे. सम्यक दृष्टी ज्या व्यक्तीला प्राप्त झाली आहे, सम्मा दिट्ठी ज्या व्यक्तीला प्राप्त झाली आहे, झाल्याबरोबर तो काय करतो की या 3 गोष्टींचा त्याग करतो. सक्काय दिट्ठी म्हणजे त्याची जी अदृष्टी आहे ती, त्यानंतर विचिकिच्छा अंधश्रद्धा, शीलबत्तम वापी यदंपि किंची म्हणजे काय, तो वत वैकल्प्यावरील अंधविश्वास, या 3 गोष्टींचा जो त्याग करतो तो मनुष्य 4 दुर्गतीपासून, कोणत्या 4 दुर्गतीपासून? चतुः पाहेहि च विप्पमुत्ता, 4 दुर्गतीपासून काय होतो की 4 दुर्गतीपासून तो दूर होतो. कोणत्या 4 दुर्गती आहे? तर 4 दुर्गती म्हणजे कोणत्या? तर नरकवास. पहिली दुर्गती कोणती? नरकवास. चतुः पाहेहि नरकवास. त्याच्यानंतर काय की पशुहत्या, त्याच्या हातून काय होते? एखादी पशुहत्या. पशु योनीतील जी हत्या होती त्याच्या हातून घडणे असंभव होते. तर अशा ज्या 4 व्यक्ती, 4 कोणत्या? तर त्या चतुः पाहेहि, त्याच्याविषयी जो उल्लेख मिळतो की जो कोणता व्यक्ती आहे चतुः पाहेहि, या 3 गोष्टींपासून तर तो त्याचा त्याग करतो. कोण त्याग करतो? तर ज्याला सम्यक दृष्टी प्राप्त झाली आहे असा व्यक्ती काय करतो की सक्काय दिट्ठी, विचिकिच्छा आणि शीलबत्तम या 3 गोष्टींचा त्याग करतो. तो मनुष्य 4 दुर्गतीपासून काय करतो? दूर होतो. 4 दुर्गतीपासून तो दूर होतो. मग कोणत्या 4 दुर्गती? तर पहिली आहे मातृघात, त्यानंतर दुसरी पितृघात म्हणजे पित्याची हत्या करणं, आईची हत्या करणं, त्यानंतर अरहंताची हत्या करणं, अरहंताची हत्या करणं, अरहंतघात. आणि चौथं जे आहे तथागताला इजा करणं किंवा जखम पोचवणं, जखम करणे. या 4 गोष्टींपासून चतुः पाहीच विपयुक्ता छच्छाभिठानानि अबत्तं कातुम इदंपि संगे रतनं पनितम एतेन सज्जेन सुवत्ती होतु. माणसाला सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यापासून, व्यक्तीला सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यापासून तो काय करतो की 3 गोष्टींचा त्याग करतो. एक सक्काय दिट्ठी, विचिकिच्छा आणि शीलबत्तम या 3 गोष्टींचा तो काय करतो की त्याग करतो. विचिकिच्छा म्हणजे अंधश्रद्धा व वत वैकल्प्यावरील अंधविश्वास या 3 गोष्टीचा त्याग करतो तो मनुष्य दुर्गतीपासून म्हणजे नरकवास व पशु योनीत निर्माण होणे, तर या गोष्टींपासून तो असंभवनीय होतो, त्याचा त्याग करतो. अशा व्यक्तीचे काय होते की संघाच्या ठायी असलेल्या गुणांनी, उत्तम रचनांनी, त्या सत्याने त्याचं काय होतं? कल्याण हो, मंगल हो, याच्याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही सम्यक दृष्टी ज्या व्यक्तीला प्राप्त होते, या ठिकाणी सम्यक दृष्टीचा उल्लेख केलेला आहे. सम्यक दृष्टी ज्या व्यक्तीला प्राप्त होते तो काय करतो की या दुर्गतींपासून, 4 दुर्गती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर कोणत्या मनुष्याच्या 4 दुर्गती कोणत्या आहेत? मातृघात, पितृघात, अरहंतघात आणि तथागतांना जखम पोचवणे किंवा बुद्धोत्तर गुरूंचा शिष्य होणे, या 4 गोष्टींपासून तो काय होतो?
की दूर होतो. तर दूर होण्यासाठी त्याला सम्यक दृष्टी निर्माण होणं जरुरी. आणि सम्यक दृष्टी केव्हा निर्माण होईल? ज्यावेळेस तो त्याच्यातील राग द्वेष मोहाचा त्याग करेल, त्यावेळेसच तो सम्यक दृष्टीला प्राप्त करू शकतो. हा उल्लेख आपल्याला ह्या गाथेमध्ये दिसतो, या दोन्ही गाथेंमध्ये. पुढची गाथा. पुढची गाथा वाचा. मी वाचू सर. हा वाचा. किंचापि सो कम्म करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अभब्बोसो तस्य पटिच्छदाय अभवत्ता दिट्ठपदस्य उत्ता इदम्पि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. ओके. किंचापि सो कम्मम करोति पापकम कायेन वाचा उदसा चेतसा वा. आता ह्या गाथेमध्ये बघितलं गेलं तर आपल्याला अशा मनुष्याद्वारे कायेने आणि वाचेने, या गाथेमध्ये काय सांगितले? कायेने आणि वाचेने, कायेन वाचा उदचेतसा वा करोति पापकम. कम्म म्हणजे इथे कर्माविषयी सांगितलंय. कम्म, जो व्यक्ती आपल्या कायेने, वाचेने आणि मनाने, या तिन्ही विषयीचा उल्लेख आपल्याला या गाथेमध्ये दिसतो. की ज्या अशा माणसाद्वारे कायेने, वाचेने म्हणजे वाणीने आणि मनाने काहीही पाप घडले तरी तो मनुष्य ते पाप झाकून ठेवील असे अशक्य आहे. कारण निर्वाण पदाचा साक्षात्कार झालेल्या माणसाच्या आतून असले कृत्य होणे शक्य नाही असे म्हटले आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने काय केले की निर्वाणाला प्राप्त केला आहे, निर्वाण प्राप्ती ज्या मनुष्याने केली आहे, ज्या व्यक्तीने केली आहे, अरहंतपद प्राप्त केले आहे, तो व्यक्ती त्याच्या हातून घडलेल्या, त्याच्या हातून म्हणजे त्याच्या कायेने, वाचेने आणि मनाने घडलेले जे कर्म आहे ते कर्म तो लपवत नाही, कुठल्याही प्रकारची लपवालपवी करत नाही. असे कर्म तो काय करत नाही? लपवत नाही. आणि तो असे कर्म लपवेल असं होणं शक्य नाही. का? कारण की त्याने निर्वाणाला प्राप्त केलं आहे. आणि निर्वाणाला प्राप्त केलेली व्यक्ती ही सत्य वचनाने चालणारी व्यक्ती असते. म्हणजे की तो कुठल्याही प्रकारचे शीलभंग करत नाही. या ठिकाणी काय करत नाही? तो त्याचं शील तोडत नाही. म्हणून असे होणे शक्य नाही. आणि संघाच्या ठाई असणारे हे जे रत्न आहे, त्या रत्नानेच काय होईल? सर्वांचे मंगल हो आणि कल्याण हो, या विषयीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. किंचापि सो कम्मम करोति पापकम. किंचापि सो म्हणजे तो, जर अशा माणसाद्वारे कायेने, वाणीने किंवा मनाने काही पाप घडले तर तो मनुष्य, कोणता मनुष्य? जो कायेने, वाचेने आणि मनाने घडलेले जे पापकर्म करतो तो झाकून ठेवणे अशक्य आहे. का अशक्य आहे झाकून ठेवणे? कारण त्याने निर्वाणाचा साक्षात्कार केलेला आहे, निर्वाण पद हे प्राप्त केलेले आहे. म्हणून अशा व्यक्तीच्या ठाई संघाचे असलेले जे उत्तम रत्न आहे, या उत्तम रत्नाने जे सत्य आहे त्याने सर्वांचे कल्याण हो, मंगल हो, हा उल्लेख आपल्याला या गाथेमध्ये दिसतो. पुढची गाथा. सर मी वाचते. हो. वनप्पगुम्बे यथफूसि तग्गे किमान मासे पठमस्मि गिम्मे तथोपमं धम्मवरम अदेसै निब्बानगामिं परमं हिताय इदम्पि बुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. ओके. वनप्पगुब्बे यथं फुसि तग्गे गिम्मान मासे पठमस्मि गिम्मे तथ उपमम धम्मवरम अदेसई निब्बानगामी परमम हिताय. जसा की या गाठीमध्ये सांगितलं की जसा एखादा वनप्पगुब्बे म्हणजे उन्हाळ्यामध्ये एखादा वृक्ष, कुठलाही एखादा जे वृक्ष आहे उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात, जसा एखादा घनघोर म्हणजे एखादं घनघोर अरण्य आहे, अरण्यातील एखादा वृक्ष जो आहे तो त्याच्या शाखा आणि उपशाखांनी, अरण्यात असलेला एखादा वृक्ष म्हणजे केव्हाचा? उन्हाळ्यामधला, की त्याच्या शाखांनी तो काय होतो की पूर्ण बहरलेला असतो. पूर्णपणे बहरलेला जो वृक्ष आहे त्या वृक्षाच्या प्रमाणे
तथागतांनी दिलेला जो उपदेश आहे, जो उपदेश आपण काय करतो की तो उपदेश सर्व धर्मासाठी, सर्व लोकहितासाठी काय की तो निर्वाण प्राप्तीचा सर्वश्रेष्ठ असा मार्ग आहे. त्या मार्ग असणाऱ्या बुद्धांच्या ठायी असणारे गुण आहेत, त्याने सर्वांचे कल्याण हो, रक्षण हो या संबंधीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. वनप्प गुब्बे यथं फुसितग्गे. उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात जसा एखादा घनघोर अरण्यात एखाद्या शाखा उपशाखांनी बहरलेला वृक्ष गिम्हान मासे पटमस्मी गिब्बे. बहरलेला जो वृक्ष आहे त्याचा उपमम धम्मवरम अदेसई. त्या वृक्षाप्रमाणे बुद्धाने निर्वाणगामी परमश्रेष्ठ असा धर्म लोकहितासाठी उपदेशिला आहे. म्हणजे जो धम्माचा उपदेश तसा लोकहितासाठी दिला आहे, तो उपदेश सर्व काळामध्ये, कुठलाही काळ आणि कुठल्याही याच्यामध्ये, कुठल्याही स्थितीमध्ये तो काय की लाभदायक आहे. उपदेशिलेला जो धम्म आहे तो लाभदायी आहे. आणि असे असलेल्या बुद्धांचे जे रत्न आहे, बुद्धांच्या ठायी असणारे जे रत्न आहे, त्या रत्नाने आणि सत्याने सर्वांचे कल्याण हो हा उल्लेख आपल्याला या गाथेमध्ये दिसतो. पुढची गाथा. मी बोलू का सर? हा हॅलो. हा बोला. वरो वरजु वरदो वराहो अनुत्तरो धम्मं अदेसी इदंपि बुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. वरो वरयु वरदो वराहरो. श्रेष्ठ. वरो, वरो म्हणजे काय? श्रेष्ठ, श्रेष्ठ जाणा. वरयु वरदो वराहरो. श्रेष्ठ, श्रेष्ठ जाणणाऱ्या, श्रेष्ठ देणाऱ्या. अनुत्तरो अशा बुद्धाने सर्वोत्तम धम्म उपदेशिला आहे. अनुत्तरो, अनुत्तरो म्हणजे काय? अनुत्तरो, अनुत्तरोचा अर्थ काय होतो? सर्वश्रेष्ठ. सर्वश्रेष्ठ. आणखी अनुत्तरो आचरण्यास योग्य. आचरण्यास योग्य. आणखीन आणखीन काय वाटतं? करा थोडा वेळ. अनुत्तरो अद्वितीय. सॉरी, अद्वितीय, बरोबर इनकम्पेरेबल. बरोबर. अद्वितीय बरोबर आहे. तर अनुत्तर अशा बुद्धाने सर्वोत्तम धर्म उपदेशिला आहे. कोणता? जो श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ जाणणारा आहे आणि श्रेष्ठ देणाऱ्या. श्रेष्ठ, श्रेष्ठ जाणणाऱ्या आणि श्रेष्ठ देणारा. वरो वरयु वरो वरयु वरदो वराहरो. वराहरो श्रेष्ठ, श्रेष्ठ जाणणारा, श्रेष्ठ, श्रेष्ठ जाणणारा आणि श्रेष्ठ देणारा. वरो हरो, वरदो वरोहरो. श्रेष्ठ देणारा असा तथागतांनी उपदेशिलेला धम्म, सर्वोत्तम जो धम्म आहे तो काय? त्या सर्व उपदेशिलेल्या धम्माने काय हो की सर्वांचे कल्याण हो. तर धम्म, धम्म म्हणजे काय? हे आपल्याला शील समाधीचा अभ्यास करणं, शील समाधी पय्येचा अभ्यास करणं, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करणं, ध्यानाचा अभ्यास करणं, आर्य अष्टांगिक मार्ग, जसं की आपण आत्ताच बघितलं, आर्य अष्टांगिक मार्गांचा 8 आर्य सत्यांचा, आर्य अष्टांगिक मार्गांचा अभ्यास करणं, 4 आर्य सत्यांचा अभ्यास करणं. हा जो श्रेष्ठ धर्म आहे, हा धर्माने काय की सर्वांचे कल्याण हो, ते आत्मसात करो. म्हणून इदंपि बुद्धे रतनम पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होती. बुद्धांच्या ठाई असणारे हे जे उत्तम रत्न आहे, या सत्य वचनाने सर्वांचे मंगल हो. तर या ठिकाणी तो सर्वोत्तम जो धम्म आहे त्या धम्माचं आचरण महत्वाचं आहे.
केवळ इथे श्रेष्ठ असणाऱ्या गुणांनी धम्माचा उपदेश केला, त्याच्याविषयी केवळ वाचन करणं नाही, तर ते स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात करणं, आचरण करणं महत्वाचं आहे. त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो. पुढे बोलू का सर कथा? हो. क्षीणं पुराणं नवनत्ति संभवं विरक्तचित्ता आयते कभवस्मि ते क्षीणबीजा विरुळ अछन्दा निबन्ति धीरा यथायं प्रदीपो इदं संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होन्तु. क्षीणम पुराणम नवनत्ति संभवम. क्षीणम पुराणम, पुराणम म्हणजे जुने पुराणे. जुने पुराणे. नवनत्ति संभवम, ज्याने जुने कर्म, क्षीणम पुराणम, ज्याने काय केलंय की जुने कर्म, जे कर्म आहे, इथे कर्माविषयीचा उल्लेख आपल्याला दिसतो. तर जे कर्म आहे, कोणते कर्म? ते क्षीणम पुराणम नवनत्ति संभवम विरक्त चित्त इथे भवस्मी ते क्षीण बीजा अविरुळी छंदा निबंती धीरा यथायं पदीपो इदंपि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होतु. ज्याने जुने कर्म क्षीण केले आहे. क्षीण केले आहे म्हणजे काय? तर नष्ट केले आहे. ज्याने काय केलं की जुने जे कर्म आहे, जुने कर्म काय केलं आहे, त्याने क्षीण केले आहे. क्षीणम पुराणम नवनत्ति संभवम, जुने कर्म नष्ट केले आहे आणि नवीन कर्म करत नाही. कुठलेही वाईट नवीन कर्म जे आहे, नवीन कर्म, कुठलेही वाईट नवीन कर्म तो करत नाही. विरक्त चित्तायितिके भवस्मी, म्हणजे जे भविष्य काळातील कर्माविषयी निरपेक्ष आहे, की जे भविष्य काळातील होणाऱ्या ज्या कर्माविषयी ते दृढ आहेत की ते भविष्य काळात कुठल्याही प्रकारचे वाईट कर्म करणार नाही. ते क्षीण बीज आहे, म्हणजे की कुठल्याही प्रकारचे त्यांनी काय केलं की त्या कर्मांना मुळापासून नष्ट केलं आहे, की अशा मुळापासून नष्ट केले की ते पुन्हा निर्माण होणार नाही. म्हणजे होणारे जे कर्म आहे, राग द्वेष मोह, यांना काय केले की त्यांनी मुळापासून नष्ट केले आहे. ज्याचे फळ प्राप्त करून देणारे कर्म नष्ट केले आहे. पण कसे नष्ट केले? तर त्यांना मुळापासून नष्ट केलंय, की कुठल्याही प्रकारचं बीज, जे उत्पन्न होणारं बीज आहे, ते बीज उत्पन्न होण्यासाठी त्यांनी कुठलंही बीज ते शिल्लक ठेवलेलं नाही. त्यांना कर्माच्या फळाची इच्छा नाही, किंवा धीर पुरुष या प्रदीपाप्रमाणे निर्वाण प्राप्त संघाच्या ठाई बसणारे गुण जे आहे ते उत्तम रत्न. तो व्यक्ती केव्हा मुळापासून नष्ट करू शकतो? जुने कर्म, नवीन कर्म आणि भविष्यात होणाऱ्या वाईट कर्मांना तो मुळापासून केव्हा नष्ट करू शकतो? तो ज्या वेळेस तो निर्वाणाला प्राप्त करू शकतो. निर्वाण प्राप्ती ज्यावेळेस तो मनुष्य करतो, त्यावेळेस तो आपल्यातील राग द्वेष मोहाला, राग द्वेष मोह यांना काय करतो की तो मुळापासून नष्ट करतो. तो मुळापासून नष्ट केल्यामुळे त्याच्यामध्ये असलेले संघाचे जे गुण आहे, संघाच्या ठाई असणारे जे गुण आहे, त्या गुणांनी ह्या सत्य वचनांनी काही सर्वांचं कल्याण हो आणि मंगल हो. तर हे इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघतो की या सर्व गाथेंमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं दिसतं की धम्माचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. पण धम्माचा अभ्यास करत असताना आपलं जे मन आहे ते कसं आहे, दृढ मनाने अभ्यास करणं जरुरी. दृढ मनाने आणि निष्काम चित्ताने दृढ मनाने निष्काम चित्ताने धम्माचा अभ्यास करणं जरुरी आहे. आणि धम्माचा अभ्यास करत असताना आपल्याला शीलाचा अभ्यास महत्वाचा आहे. शीलाबरोबरच आपल्याला समाधीचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि ज्यावेळेस शील समाधीचा अभ्यास होईल त्यावेळेस तुमची प्रज्ञा जागृत होईल. आणि ही शील समाधी प्रज्ञा जागृत झाल्याने तुम्ही योग्य प्रकारे मैत्रीचा अभ्यास करू शकता. जे आपण पहिलं जे 4 ब्रह्मविहार जे आहे त्या मैत्रीच्या अभ्यासाने
तुम्ही काय करू शकता की सर्वांचे मंगल कामना करू शकता सर्वांच्या विषयी. आणि हे कशाने शक्य होईल तर त्यासाठी शील समाधी पय्या आणि यांचा अभ्यास पण महत्वाचा आहे. आणि याचबरोबर आपल्याला 4 आर्य सत्य, 4 आर्य सत्यांबरोबर 4 आर्य सत्यांमध्ये असलेले आर्य अष्टांगिक मार्ग जे आहे, जे 8 मार्ग सांगितलेले, त्या 8 मार्गाप्रमाणे आपण आचरण महत्वाचं आहे. आपली दृष्टी जी आहे ती सम्यक दृष्टी असली पाहिजे. त्याच्यानंतर सम्यक वाचा असली पाहिजे, सम्यक कर्मांचं असलं पाहिजे, आपलं उपजीविकेचं साधन सुद्धा सम्यक असलं पाहिजे. तर धम्माचा या सगळ्यांमध्ये एकच दिसतं की धम्माचं आचरण महत्वाचं आहे. त्याच्यातूनच तुम्ही इतरांचं मंगल करू शकता व तुमचंही मंगल त्यात अवलंबून आहे. आणि हे कशातून अवलंबून आहे तर धम्माच्या मार्गावर आडून, धम्माच्या मार्गाने चालून. आणि धम्माच्या मार्गाने चालून तुम्ही 4 फलांचं म्हणजे जे निर्वाण प्राप्ती आहे, निर्वाण प्राप्तीचा जो मार्ग आहे तो म्हणजे धम्म. या धम्माच्या मार्गाने जाऊन तुम्ही योग्य ते आचरण करून तुमचं मंगल साधू शकता. याच्याविषयीचा उल्लेख आपल्याला या गाथेंमध्ये दिसतो. पुढची गाथा. बोला बोला, कोण बोलतं पुढची गाथा? हा बोला. हॅलो, आवाज येतोय? सर मी बोलते. यानीध भूतानि समागतानि भूम्मा निवायाव अनीव अंतलिखे तथागतम देव मनुष्य पूजितम बुद्धम नमस्साम सुवर्ती होतो. सर खालच्या पण बोलू का? सेम आहे. हा सेम आहे, त्याच्यात फक्त धम्मम धम्मम नमस्सामि नमस्साम सुवर्ती, संघम नमस्साम सुवर्ती होतो. जसं की आपण पहिल्या गाथेमध्ये बघितलं होतं की यानी द भूतानी समागतानी भूमानी वायानी व अंतलिखे सब्बेव भूता सुमना भवन्तु अतोपि सक्कच्च सुनंतु भासितम. त्यात काय दिलं होतं पहिल्या गाथेमध्ये? या पृथ्वीवर किंवा अंतरिक्षात जन्मलेले म्हणजे जे काही सर्व प्राणी मात्र आहे, जे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी काय करावे की सब्बेव भूता सुमना भवन्तु, सर्वांनी मने आनंदित, सर्वांची मने काय हो आनंदित हो. आणि पुढे दिलेले जे काही सुवचने आहे, सुंदर अशी वचने आहे, ते सुंदर वचने त्यांनी काय आदरपूर्वक ऐको, म्हणजे काय श्रद्धेने ऐकोत. हा उल्लेख आपल्याला पहिल्या गाथेत दिसला. आणि तोच शेवटच्या गाथेत काय दिलंय की आतापर्यंत आपण जी सुवचने ऐकली, जे या ठिकाणी यानी द भूतानी समागतानी भूमानी वायानी अव अंतलिखे, जे भूमीवरील व आकाशातील जे काही सर्व जमलेले जी काही प्राणी मात्र आहे, त्या सर्वांनी आता ऐकलेले जे काही श्रेष्ठ सुवचने आहे, या सुवचनांनी, कोणते सुवचने? जे तथागतांनी, कोणते? तथागतम देव मनुष्य पूजितम, ही जी सुवचने आहे त्या सुवचनांना आम्ही देव मनुष्य पूजित अशा तथागतांना वंदन करून, अशा धम्माला वंदन करून, अशा संघाला वंदन करून आम्ही काय करतोय की त्याचं आचरण करतो. आणि यातूनच काय होईल की सर्वांचं बुद्धांच्या ठायी असलेले जे रत्न आहे, धम्माच्या ठायी असलेले जे रत्न आहे आणि संघाच्या ठायी असलेले जे काही रत्न आहे, ते आम्ही स्वतःमध्ये आत्मसात करून त्याप्रमाणे वाटचाल करून आम्ही काय करतो की स्वतःच तसेच इतरांचेही मंगल साधण्याचा काय करतो की प्रयत्न करू. हा उल्लेख आपल्याला या गाथेंमध्ये दिसतो. याच्याविषयी कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. सर्वांना समजलंय रतन सूत्र? कोणाला काही शंका? हो सर. हो सर. नाही हो सर, समजलंय सर. ओके. तर आपण जे बघतो की आता पण आपण बघतो की एक प्रकारची कोरोनामुळे महामारी पसरली आहे, तर रतन सूत्राचा उपदेश करणं तथागतांनी जसा त्यावेळेस केला, त्यासाठी आपण आत्ताही रतन सूत्राचं ग्रहण करणं जरुरी आहे. पण ते ग्रहण करताना
आपलं मन जे आहे ते दृढ मनाने आणि निष्काम चित्ताने, आपलं चित्त जे काय आहे ते शुद्ध असलं पाहिजे आणि आपण जे कर्म करतो ते कायेने, वाचेने आणि मनाने शुद्ध असले पाहिजे. त्याच्यातूनच आपलं कल्याण होऊ शकतं. हा उद्देश आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणखी याच्याविषयी कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. हा बोला. सर, माझ्या पुस्तक जे आहे ना माझ्याकडे वंदनेचं, त्याच्यामध्ये ना ह्या गाथेच्या शेवटी ओम मणी पद्मे हो असं लिहिलंय. ते एक्सप्लेन करा ना सर जरा. त्याच्याविषयी आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओम मनी पद्मे हो विषयी चालेल. डिटेल मध्ये बघूया आपण. चालेल. हो. सर एक प्रश्न आहे. हा बोला ना. हॅलो. सर, जो रत्नसूत्र जे आहे तर कुठल्या छंदामध्ये आहे? म्हणजे पालीमध्ये पण असे छंद आहेत का जसे संस्कृतमध्ये छंद आहेत, जसं की अनुष्टुप छंद आहे, गायत्री छंद आहे, तसं हे कुठल्या छंदामध्ये आहे काय सांगू शकाल? नाही, त्याविषयीचं सध्या मी तुम्हाला एक चेक करून सांगू शकतो. लगेच तुम्हाला सांगणं शक्य नाही. हा बोला. हॅलो. ह्याच्यामध्ये छंद नसतात. पाली भाषेमध्ये ज्या गाथा आहेत त्याच्यामध्ये छंद नसतात. तुम्ही जर पालीचे शब्द ऐका जरा एक मिनिट. जर तुम्ही पालीचे शब्द जर पाहिलेत, जसं की फॉर एक्झाम्पल नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असं आपण म्हणतो सरळ. परंतु ह्या प्रत्येक शब्दाला एक रिदम असतो. पालीच्या प्रत्येक शब्दाला रिदम असतो. तर तुम्ही प्लेन जरी ती गाथा म्हटलीत ना तरी त्या रिदमनी त्याचं एक हे तयार होतं. म्हणजे तुम्ही जसं छंद वगैरे म्हणताय ना, तर ह्याला काही चाल वगैरे लावायची किंवा छंदामध्ये त्याला बोलायची काही आवश्यकता नसते. ह्यांना एक नैसर्गिक रिदम असतो या शब्दांना. अच्छा. नाही, मी असं ऐकलं होतं की धम्मपद जे आहे ते अनुष्टुप छंदामध्ये आहे म्हणून. म्हणजे ते त्याबद्दल जरा विचारायचं होतं. केलं असेल नंतरच्या काळामध्ये कुठल्याही छंदामध्ये किंवा कुठल्याही रिदम मध्ये वगैरे त्याला बोललं जातं. आता हल्ली अनेक वेगवेगळ्या पद्धतीने, पण ते सांगताना सरळ आणि साध्या सोप्या भाषेतच सांगितलेलं आहे आणि त्यांना एक नैसर्गिक रिदम असतात. तुम्ही नमो शब्द उच्चारला तरी त्याला रिदम आहे, तुम्ही तस्स शब्द उच्चारला तरी त्याला रिदम आहे. प्रत्येक शब्दाला एक नॅचरल रिदम आहे. अच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि त्याच्यानंतर आपलं जे रतनसूत्र आहे, आपलं हे स्टार्टिंगला राहिलं होतं. रतनसूत्र जे आहे ते आपल्याला त्रिपिटकामध्ये कुठे मिळतं? तर त्रिपिटकामध्ये सुत्त पिटकामध्ये आपल्याला खुद्दक निकायामध्ये आपल्याला 2 ठिकाणी मिळतं. कुठल्या 2 ठिकाणी मिळतं? एक खुद्दक पाठ आणि सुत्त निपात. या 2 ठिकाणी आपल्याला रतनसूत्राचा उल्लेख हा मिळतो. सुत्त निपातामध्ये आणि खुद्दक पाठामध्ये. या दोन्ही ठिकाणी आपल्याला रतनसूत्र हे मिळतं. त्रिपिटकातील त्याचं जे स्थान आहे त्रिपिटकामध्ये सुत्त पिटकामध्ये खुद्दक निकायात खुद्दक पाठ आणि सुत्त निपात या 2 ठिकाणी आपल्याला काय मिळतंय? रतनसूत्र मिळतं. ठीक आहे. चालेल. आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच. चांगला लेक्चर झाला. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर. जय भीम. नमो बुद्धाय. थँक्यू. जय भीम. नमो बुद्धाय. आणि आता तुम्ही हे क्लोज करू शकता मीटिंग. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.